शहादा शहरातील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवा, अन्यथा शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा। शहादा शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करत शिवसेना पक्षाने नगरपरिषद प्रशासनाकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। याबाबत नगराध्यक्ष अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की अलीकडील पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही। परिणामी दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून लहान मोठे अपघात वारंवार घडत आहेत। येत्या काही दिवसात विविध धार्मिक व सार्वजनिक सण उत्सव सुरू होणार असल्याने शहरात नागरिक व वाहनांची वर्दळ वाढणार आहे। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवून आवश्यक त्या ठिकाणी डागडुजी व दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे। नगर परिषद प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन रस्ते दुरुस्तीची कामे त्वरित सुरू करावीत, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या हितासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदन देताना अरुण चौधरी, जिल्हाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, सागर चौधरी, शहर प्रमुख गणेश चित्रकथे, तालुका संघटक सुभाष अण्णा पाटील, भगवान अलगरे, रमेश कुवर, पंडित माळी, दीपक खेडकर, माजी नगरसेवक विनोद चौधरी, धनराज निकुंबे, किशोर जोशी, संजय चौधरी, श्रीकृष्ण शिनकर हे पदाधिकारी उपस्थित होते। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। आज दिनांक 23 जुलै रोजी शहादाचे नगराध्यक्ष सन्माननीय अभिजितदादा पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहादा शहरात जे खड्डे झालेले आहेत त्या संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे। आणि निवेदनात आम्ही असं नमूद केलं आहे की आज शहादा शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावरती, प्रत्येक गल्लीमध्ये जे मोठमोठे खड्डे झाले आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, सामान्य नागरिकांना किंवा विद्यार्थी, माता भगिनी यांना जो त्रास होतोय ते त्रासामुळे भगिनी त्या खड्ड्यात पडतायत। काल शाळकरी विद्यार्थिनी 2 ते 3 विद्यार्थिनी पडले गेलेत। त्याच्या संदर्भात आम्ही शिवसेनेच्या वतीने माननीय नगराध्यक्ष यांना निवेदन दिलं आहे की येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आपण या खड्ड्यांचा बंदोबस्त करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही शहादा नगरपालिकेसमोर आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे। या निवेदनाची दखल पालिकेने घेतली नाही तर पुढचं आंदोलन शिवसेने स्टाईलचं कसं असतं हे आम्ही नगरपालिकेने, नगरसेवकांनी, नगराध्यक्षांना दाखवून देऊ। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।